नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ ॲप लोटो चॅनलमध्ये। तर मित्रांनो, रात्री आपल्याकडे पाऊस काय थोडासा झालेला आहे, त्याच्यामुळे मित्रांनो आज आपला जो ट्रॅक्टर आहे तर तो चालणार आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या एका गायला मस्टडीज झालेला आहे, तर त्यासाठी आपण एक मस्टॉकची ट्यूब आणलेली आहे, तर ती आपल्या गायला सोडायची आहे। त्यानंतर आपण ट्रॅक्टरवरती आपल्या कामासाठी जाणार आहोत। तर मित्रांनो, सकाळ सकाळ आपण जाऊन डिझेल घेऊन आलेलो आहे आणि त्याचबरोबर आपल्याला मकाला टाकण्यासाठी आपण ही युरियाची एक बॅग आपण त्याच्यामध्ये घेऊन आलेलो आहे। आणि मित्रांनो, आपण पाहू शकता की ही जी मस्टॉक जी क्रीम आहे तर ती आपण गायला आता सोडून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण आपल्या ट्रॅक्टरच्या कामासाठी जाऊयात। तर मित्रांनो, या सडाला मस्टडीज झालेला आहे। आपण हे जे काही संपूर्ण त्यातील जे दूध असेल ते संपूर्णपणे आधी काढून घेऊयात। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही जी ट्यूब आहे तर ती सोडून घेतलेली आहे। तर मित्रांनो, आता पावसाचे दिवस असल्यामुळे आपण पाहू शकतो की ट्रॅक्टर पूर्ण असा चिखलाने मातीने मित्रांनो खराब झालेला आहे, कारण की आपल्याला जनावरांना मका वगैरे आणावं लागते। त्याच्यामुळे मित्रांनो, किती पाऊस असला तरी आपल्याला ट्रॅक्टर जो आहे तर तो रानामध्ये न्यावा लागतो। त्यामुळे मित्रांनो, संपूर्ण ट्रॅक्टर जो आहे तर तो पूर्ण मातीने भरलेला आहे। तर आता आपण जरा स्वच्छ फडक्याने पुसूयात आणि त्याच्यानंतर मग आपल्या कामाला निघूयात। तर मित्रांनो, मागे आपण एक 4 ते 5 महिन्यापूर्वी आपण आपल्या ट्रॅक्टरचे जे संपूर्ण जे हायड्रोलिक ऑइल जे असते तर ते आपण चेंज केलेलं आहे। आणि त्याचबरोबर आपले जे ब्रेकचे काम आहे तर ते सुद्धा आपण संपूर्ण केलेले आहे। परंतु मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की हे जे ब्रेकचे जे ड्रम आहेत तर ते लिकेज राहिलेले आहेत। आपण मेकॅनिकला दाखवले, आपण त्यांचे संपूर्ण व्यवस्थित काम केले तरी सुद्धा ते लिकेज आहेत। तर ते आपण परतच्या वेळेस थोडीशी नट वगैरे जे असतील तर ते आपण एकदा पुन्हा आपण टाईट करून घेऊयात। ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो आपण संपूर्ण डिझेल टाकून घेतले। आता आपली ही जी वासरे आहे तर ते सोडूयात। तर मित्रांनो, घरचे संपूर्ण काम बघून आपल्याला ट्रॅक्टरचे संपूर्ण काम बघावे लागते, त्याचबरोबर रानातले सुद्धा आपल्याला संपूर्ण काम बघावे लागते। आता या वासरांना सोडले की त्यांच्या रेग्युलरचे पाणी वगैरे पितील आणि मग दिवसभर नो टेन्शन। तर मित्रांनो, ट्रॅक्टर चालू केल्यापासून आपण एक 30 सेकंद तरी आपण ट्रॅक्टर जागेवर हलवत नाही, कारण की मित्रांनो, सर्व इंजिनपर्यंत ऑइल हे पोचत नाही तोपर्यंत आपण ट्रॅक्टर जो आहे तर तो लगेच आपण चालू करायला म्हणजे गिअरमधून टाकून आपण मागे पुढे अजित करायचं नाही, कारण की काय होते इंजिन आपल्यानंतर पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो। त्याच्यामुळे आपण चालू केल्यापासून एक 30 सेकंद तरी आपण ट्रॅक्टर जो आहे तर तो एका जागेवरती ठेवतो। आज आपण आपल्या ट्रॅक्टरचे जे तास आहेत ते पाहू शकता, 5570 मित्रांनो तास आहेत। बघूया आज किती तास चालतोय। तर मित्रांनो, आपला जो ट्रॅक्टर आहे तर तो 6 वर्षाचा होऊन गेलेला आहे, तरी आपण याची कंडिशन पाहिली असेल की कसा आपण ट्रॅक्टर आपला ठेवलेला आहे। आतापर्यंत आपल्याला कुठला मेंटेनन्स वगैरे काही नाही आला। 1-2 छोटे छोटे प्रॉब्लेम असतात ते रेग्युलर येतच राहतात, ते फक्त आलेले आहेत। व्यवस्थित जर जपणूक असेल तर आपल्याला प्रॉब्लेम हे फार कमी येत असतात। तर मित्रांनो आपण पाहू शकता आपण या रानामध्ये आलेलो आहे आणि हे जे रान आहे तर ते अजिबात लेवल नाही, कारण की पडीक रान होते मशीनने
याला संपूर्णपणे चाळलेलं आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांनी ज्वारी टाकलेली आहे आणि त्यातून आपल्याला फक्त कल्टिवेटर म्हणजे नुसते काकऱ्या मारायच्या आहेत की जेणेकरून ही जी ज्वारी आहे ती कालवली जाईल. आणि हे वावर मित्रांनो झाल्यावरती हे जवळपास 5 पॉईंट वावर आहे म्हणजे 10 गुंठे आणि आपण पाहू शकतो की पलीकडे शेतकरी टाकत आहे. तर तेथे सुद्धा करायचे आहे, त्या पलीकडे सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने रान आहे तर ते आपल्याला ज्वारी त्याच्यामध्ये कालवायची आहे. खडवर मित्रांनो आपल्याला तेवढा ट्रॅक्टर चालवावा लागत आहे. संपूर्णपणे मित्रांनो याच्यामध्ये तगलीच आहे. दगडामुळे काय सुद्धा मित्रांनो याच्यामध्ये आपला जो वेळ आहे तर तो थोडा जास्त जाणार आहे. कारण की आपण पाहू शकता की आपली जे RPM आहे ते 8 वरती किंवा 7 वरती आपल्याला हा ट्रॅक्टर जो आहे तर चालवावा लागत आहे. तर मित्रांनो आपण पाहू शकता पलीकडचे जे वावर आहे तर ते आपले झालेले आहे आणि या वावरामध्ये आपण जवळपास हे सुद्धा उरकून झालेले आहे कारण की फक्त पलीकडचे 1 तास राहिलेले आहे आणि जे 8 तास असते तर ते राहिलेले आहेत. आणि मित्रांनो याच्यानंतर आपण पाहू शकतो की याच्या वरच्या साईडला एक रान आहे तर ते आपल्याला करायचे आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण दुसऱ्या एका ठिकाणी मेथी आणि कोथिंबीर टाकण्यासाठी आपल्याला जायचे आहे. तर चला पटपट उरकूयात आणि त्या ठिकाणी जाऊयात. तर मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्याला मेथी दाणा वगैरे टाकायचे होते तर त्या ठिकाणी बाजरीचे रान होते. त्याच्यामुळे काय झालं की बाजरीचे बुडके वगैरे असतात तर त्याला कावावर रोटर वगैरे मारला नव्हता त्याच्यामुळे ते बुडके वगैरे असल्यामुळे त्याच्यामध्ये काही सारे पडणार नाहीत. तर त्याच्यासाठी मित्रांनो आता आलेलो आहे आपण आपल्या रानामध्ये आणि आपण जनावरांसाठी मका घेऊन जाणार आहोत कारण की पाऊस वगैरे आला तर आपल्याला पुन्हा मका वगैरे अजिबात नेता यायची नाही. त्यासाठी मित्रांनो आपण मका बांधण्यासाठी रस्ते वगैरे सुद्धा आणले नव्हते कारण की आपण आपले जे तेथील जे ट्रॅक्टरचे जे काम होते मग आपण ट्रॅक्टरच्या ठिकाणी चालू होता तर तेथून आपण आल्यावरती डायरेक्ट आपल्या घरी जायच्या दिशेने मित्रांनो आपल्या शेताचे जे मकाचे जे वावर आहे घरी जायच्या दिशेने आपल्या इथे मकाचे वावर होते त्याच्यामुळे म्हटलं जाता जाता मका घेऊन जाऊयात. त्यासाठी मित्रांनो आपण आता रस्ते नसल्यामुळे या साडीने आपण ते डायरेक्ट मका जे आहे तर ती बांधून घेणार आहोत आणि आपण गायींसाठी मका घेऊन जाऊयात. मित्रांनो अशा पद्धतीने आपण मका रचून घेतलेले आहे. तर मित्रांनो घरी येऊन आपण जनावरांसाठी कुटी सुद्धा करून ठेवली कारण की परत आपण पाहू शकता की पावसाचे एवढे वातावरण झाले की थोडा तरी पाऊस वगैरे आला तर लाईटचा कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम होतो आणि संध्याकाळी आपल्याला लाईटचा प्रॉब्लेम आला की आपल्याला कुट्टी वगैरे करता येत नाही. त्यासाठी आपण कुट्टी सुद्धा आत्ताच करून ठेवली आणि आत्ता आपण रानामध्ये जाणार आहोत. काल आपण ज्या कांद्याला तणनाशक मारले होते तर त्याचे जे गावात आहे तर ते किती जाळे आहे ते पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आज कोथिंबीर काढायची होती राहिलेली बाकीची परंतु असे वातावरण झाल्यावर ते तर काय करणार. तर मित्रांनो आपण तणनाशक मारलेले काल पण या रानामध्ये आलेलं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आता शिकवत फक्त जळायला लागलेले आहे कारण की मित्रांनो सकाळपासून ऊनच नव्हते फक्त 15 ते 20 मिनिटं ऊन पडले असेल नाहीतर दिवसभर ऊनच नव्हते. त्याच्यामुळे मित्रांनो हे जे गवत आहे तर ते अजून जळालेलं नाही आहे पण जरा घरी खाण्यासाठी कोथिंबीर घेऊन जाणार आहोत त्यासाठी जरा कोथिंबीर काढूयात.
तर मित्रांनो आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आपण पाहू शकतो हा जो आपला मक्काचा प्लॉट आहे तर त्याला आता आपण या गमेल्यामध्ये आपण युरिया आणलेला आहे. तर तो आता युरिया आपण त्याला टाकून घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला परत ही जी मका जी आहे तर ती लवकर भिजवायला लागली नाही. तर आपण याला परत युरिया आपल्याला टाकता येणार नाही, त्यासाठी आता आपण पावसात युरिया टाकून घेऊयात की जेणेकरून आपल्याला परत भिजवायच्या वेळेस युरिया टाकायची गरज पडणार नाही. तर मित्रांनो मकाला युरियासुद्धा टाकून झाला आणि आपण काल ज्या कांद्याला तणनाशक मारले होते तर त्या कांद्याला कुठेतरी हिमणी आळी आणि त्याचबरोबर खोडी किडा लागलेला आहे. तर त्या कांद्याला आपण आता पाऊस पडत आहे त्याच्यामुळे आता आपण त्या कांद्याला थायमीठ टाकणार आहोत. तर आपण या पिशवीमध्ये थायमीठ आणलेले आहे आणि ते आता कांद्याला आपण टाकून घेऊयात. तर मित्रांनो आपण पाहू शकता, तर हे आपण आता पटकन या कांद्याला टाकून घेऊयात.